नमस्कार. सगळ्या नमस्कार. सगळ्यांना खूप शुभेच्छा रविवारच्या. आणि आज आपण सुरू करणार आहोत जे ध्रुपद आहे पहिला श्लोक. तर श्री दत्त, तुम्ही सांगा पहिल्या श्लोकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? चला तर आपण बघूया की हे भजगोविंद स्तोत्र शंकराचार्यांनी कसं लिहिलं. तर शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीवरती म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता ह्याच्यावरती भाष्य ग्रंथ लिहिलेले आहेत. पण हे एक स्तोत्र आहे आणि ह्या स्तोत्राचा उपयोग साधारणपणे सामान्य लोकांसाठी, की जे विद्वान वेदांती असे नाही आहेत, अशा लोकांसाठी शंकराचार्यांनी साध्या संगीतमय भाषेत लिहिलेलं आहे ते. तर त्याची कथा अशी फार अशी आहे की एक रोचक कथा आहे की काशीच्या म्हणजे बनारसच्या रस्त्यावरती शंकराचार्य जात होते. तिकडे ते तीर्थयात्रा करत होते. आपण बघितलं की ते त्यांच्या गुरुकडे गेले नर्मदा किनारी आणि तिकडून ते काशीला गेले. आणि तिकडे ते त्यांच्या शिष्यांबरोबर 14 शिष्य त्यांच्याबरोबर होते. तिकडे ते होते आणि ते रस्त्यावरून चालत असताना त्यांना एक वृद्ध व्यक्ती अशी दिसली आणि ती व्याकरण शिकण्यासाठी प्रयत्न करत होती. म्हणजे डुकरून करणे असं त्या स्तोत्रामध्ये येतं. ते धातू चालवणे, क्रू करोती हा धातू आहे तो संस्कृत. तो चालवत होती ती. आणि ही अत्यंत 85-90ची व्यक्ती आणि त्याची व्याकरण शिकण्याची धडपड म्हणजे पैसे कमवणे आणि नाव कमवणे ह्याच्यासाठी होतं, हे दिसत होतं. म्हणजे गात्रे थकली आहे, शरीर साथ देत नाहीये, पण लोभी वृत्ती अजून गेलेली नाहीये. आणि ही त्याची धडपड बघून बघून आचार्यांना दुःख झालं आणि त्यांना असं वाटलं की वाढत्या वयात, त्याच्या उतार वयात त्यांनी आयुष्यातला जो जो उर्वरित वेळ आहे तो परमार्थासाठी, साधनेसाठी वापरला पाहिजे. आणि त्यांच्या तोंडातून उत्स्फूर्त शब्द निघाले. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढ मते. म्हणजे मूढ मते, मूढ अशा व्यक्ती, तू आता गोविंदाचं स्मरण कर. तू हा वेळ सत्कारणावी लाव, सत्कारणी लाव. कारण वेळ आल्यावरती म्हणजे मृत्यूसमयी पश्चातापाला काही अर्थ नसतो. त्यावेळेला तो वेळ आला असतो. आणि आचार्य त्या व्यक्तीला मूढ म्हणजे जनरली मूढ म्हणजे मूर्ख असा समजला, पण आपण त्याच्यावरती बोलूया. हे जे ध्रुपद आहे त्याच्यावरती आपण थोडस फोकस करूया. पण असं त्यांनी तो स्तोत्र लिहिलं. आणि त्याची गंमत अशी आहे की त्यांनी ते 12 श्लोक लिहिले असं म्हटलं जातं. त्यांनी ते पहिले जे 12 आहेत, 12 श्लोक भजगोविंदचे, ते त्यांनी ते द्वादश मंजारिका म्हणून म्हटलं जातं. ते शंकराचार्यांनी स्वतः लिहिले. नंतर असं म्हटलं जातं की 14 श्लोक त्यांचे जे 14 शिष्य होते त्यांनी प्रत्येकाने एक एक लिहिला. पण तो अगदी म्हणजे त्या श्लोकाला अनुषंगाने असा म्हटलेलाच आहे, कारण गुरुकडून त्यांना विद्या मिळाली होती, म्हणजे गुरुकडून काही वेगळं त्यांनी ज्ञान दिलं नाहीये. आणि असे 14 त्यांनी श्लोक लिहिले आणि आचार्य प्रसन्न झाले त्या श्लोकांनी. आणि मग शेवटचे 5 असे त्यांनी आचार्याने श्लोक लिहिले, ते शेवटचे 5 असं म्हणून टोटल 31 श्लोक हे त्या स्तोत्रामध्ये आहेत. या मोह मुद्गर असं म्हणतात, म्हणजे मोह तोडण्यासाठी हातोडा त्यांनी वापरलेला आहे असं म्हणतात त्याला. तर म्हणजे त्याचे 2 भाग केले आहेत. द्वादश मंजारिका हे त्यांनी लिहिलेले, चतुर्दश मंजारिका हे त्यांनी म्हणजे त्यांच्या शिष्याने लिहिलेले आणि भजन या स्वरूपात लिहिलेलं आहे. त्यामुळे अशी वृत्त वगैरे त्याच्यामध्ये नाही आहे. संस्कृतमध्ये वृत्त असतात, ह्याच्यामध्ये कुठलं असं वृत्त असं नाहीये. तर असा हा जो पहिला श्लोक त्यांनी जो जो म्हटला तो आपण म्हणूया. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षते डुक्रुंग करणे. याचा मराठी अर्थ आपण शब्दशः घेऊया. त्याचा अर्थ असा होतो की गोविंदाचं भजन कर, गोविंदाचं भजन कर, गोविंदाचं भजन कर. त्रिवार त्यांनी म्हटलेलं आहे. अरे मूढा, तुझा मृत्यू जेव्हा जवळ आलेला असेल, जवळ येऊन ठेपलेला असेल, तेव्हा व्याकरण चालवले किंवा धातू चालवणे हे तुझं रक्षण करणार नाही, असा त्याचा स्ट्रेट अवे साधा साधा अर्थ आहे. हे गोविंद हा, भज गोविंदम हा सर्वांवरचा उपाय आहे. म्हणजे हा त्यांनी उपाय त्याच्यात सांगितलेला आहे. आणि प्रत्येक श्लोकानंतर हे जे ध्रुपद आहे ते म्हटलं जातं. हा त्याच्यात तिथली कथा झाली ह्याच्या मागची. हा. तर मग आता ही कथा तर खूप छानच आहे आणि खरी घडलेली आहे. त्यामुळे ती जास्त प्रभावी आहे. पुढे गोविंद असं गोविंदच का भज करायचं? का गोविंदाचंच नाव का घ्यायचं? हा फार छान प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आपण हे जे ध्रुपद आहे ते आपण जरा डीप डाईव्ह करू. एक एक शब्दावरती आपण त्याच्यावरती डीप डाईव्ह करू, कारण हे फार महत्वाचं आहे. ते ध्रुपद प्रत्येक श्लोकानंतर म्हटलं जातं. आणि त्याचा म्हणजे त्याचा उद्देश असाच की प्रत्येक श्लोकानंतर मनाला मूळ उद्देशाकडे वळवणं, भज गोविंदमकडे वळवणं. म्हणजे आपण भजचा अर्थ बघू, गोविंदाचा अर्थ बघू, मूढमते म्हणजे काय म्हणू बघू. मूढमते काही लोकांनी त्याचा अर्थ मूर्ख केलेला आहे. पण
पण आपण मूर्ख आहोत का? इथे फार 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 हुशार लोक इकडे आहेत. तर ते मूढमते म्हणजे काय नक्की ते पण शंकराचार्यांना म्हणायचं ते आपण बघू. तर आपण सुरुवात करू गोविंद. बरोबर, गोविंद आपण शब्द सगळीकडे वापरतो, आचमन करतो आपण तिकडे, प्रत्येक पूजेच्या वेळेला त्याला नारायण आहे, गोविंद आहे ना, माधव आहे ना, हे सगळे आचमनासाठी गोविंद वापरला जातो. गोविंद हे नाव आपण बघू जरा डिटेलमध्ये. तर गोविंद हे जे नाव आहे ते इंद्रानी श्रीकृष्णांना दिलेलं नाव आहे. म्हणजे ती कथा आहे भागवतामध्ये, कथा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी ज्या वेळेला उचलला आणि इंद्र त्यावेळेला पाऊस पाडत होता गोकुळावरती, आणि तो ज्या वेळेला उचलला भगवंतांनी, श्रीकृष्णांनी, त्याला त्यांनी त्या रक्षण केलं, पूर्ण गोकुळाचं रक्षण केलं. आणि त्यानंतर मग इंद्राने शरण येऊन भगवंताची स्तुती केली, तेव्हा त्यांनी त्यांना गोविंद हे नाव दिलं. तर तो गोविंद हा मूळ उल्लेख त्या 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 गोष्टीमधनं येतो. तो म्हणजे गोविंद याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे गायींचं रक्षण करणारा. बरोबर. तर पशूंमधील चैतन्य असा पण काही लोकांनी केला, अर्थ केला. म्हणजे गोपालक किंवा गाय किंवा विंद म्हणजे रक्षण करणारा किंवा संकटावरून तारणारा, म्हणजे पशूंचं संकटापासून तारणारा, गायींची सेवा करणारा, असा श्रीकृष्ण गोविंद हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. पण आपण थोडं डीपर डाईव्ह जाऊया. ओके, कारण आपण गोविंद शंकराचार्यांनी अभिप्रेत असलेला अर्थ जरा डीपर डाईव्ह मध्ये गेलेला आहे. तर इथे आपण थोडंसं डायव्हर्ट, आणि मी असं आय वॉन्ट टू से लाईक हिस्टॉरिकली शास्त्रसंमत आहे ते बघायचंय मला. तर गोविंद हे नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये येतं. बरोबर, विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूची 1000 नावं म्हटली गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गोविंद हे नाव 2 वेळा म्हटले गेलेलं आहे. तर ते, आणि शंकराचार्यांनी विष्णू सहस्त्रनामावरती टीका लिहिलेली आहे, भाष्य लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिलं भाष्य शंकराचार्यांनी लिहिलं हे विष्णू सहस्त्रनामावरती लिहिलेलं आहे. आणि त्याची कथा रोचक आहे, ती आता इकडे आपण जाऊ नकोया. पण ते गोविंद म्हणजे नक्की काय आहे, शंकराचार्यांनी त्या भाष्यामध्ये काय लिहिलंय त्याच्यावरती आपण टिपट जाऊया. कारण आपण शंकराचार्य स्तोत्रच बघतोय ना इकडे. तर ते श्लोक असे आहेत म्हणजे विष्णू सहस्त्रनामामध्ये, की महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतांगती अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपती. गोविंद नाव केलेलं आहे. बरोबर. आणि दुसऱ्या वेळेला ते रेफरन्स असं दिलेलं आहे, महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तशक्र गदाधरा. हे विष्णू सहस्त्रनामामधले श्लोक आहेत. आणि एक 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 जे नाव आहे विष्णू सहस्त्रनामामधलं, ते शंकराचार्यांनी त्याचं डीप डाईव्ह केलेलं आहे, त्याचा अर्थ काढलेला आहे. आणि त्या भाष्यामधला मी आता हा रेफरन्स देतोय. ओके, तर त्यांनी त्याच्यामध्ये अर्थ हा तो मगाशी आपण म्हणाल्याप्रमाणे तो असं दिलेला आहे की पृथ्वीचा उद्धार करणार. शंकराचार्यांनी त्याच्यामध्ये भाष्य दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की वराह अवतार विष्णूंचा एक अवतार आहे आणि पृथ्वी रसतळाला गेली होती, लोप झाला होता ज्ञानाचा तिकडे. तिकडे भगवंतांनी वराह अवतारामध्ये पृथ्वीला रसातळातून बाहेर काढलं. त्यानंतर देवतांनी त्यांची पृथ्वी जिंकणारा किंवा पृथ्वीचं रक्षण करणारा अशी त्याची स्तुती केलेली आहे. आणि त्याचं नाव, त्याच्यामुळे गोविंद नाव आलेलं आहे. हे एक त्याचा अर्थ झाला. आता थोडंसं डीपर डाईव्ह त्यांनी केलेलं आहे शंकराचार्यांनी. ते म्हणतात गोभी वाणीभी विंदते, म्हणजे जो वाणीद्वारे जाणला जाऊ शकतो. वाणी म्हणजे कुठली? भक्ती किंवा प्रेयर्स, प्रार्थनाद्वारे, ज्याला प्रार्थनाद्वारे भक्तीद्वारे जाणता येतं, असा शंकराचार्यांनी त्याचा अर्थ केला आहे. मग जाणता येणारा असा कोण? तर त्याचं असं लिहिलेलं आहे की गो म्हणजे इंद्रिय आणि त्यांना शक्ती देणारा किंवा त्यांच्यातील चैतन्य, आपली आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय असतं, आपण बघतो डोळे कान नाक वगैरे सगळे आपली ज्ञानेंद्रिय आणि हात पाय कर्मेंद्रिय येतात. त्यांना शक्ती देणारा कोण आहे, त्यांचा स्वामी कोण आहे? तर तो गोविंद. गोचा अर्थ इंद्रिय आणि त्यांना शक्ती देणारा किंवा आनंद देणारा सुद्धा असं, आनंद देणारा, शक्ती देणारा, ते चैतन्य, शाश्वत चैतन्य, तो गोविंद. कारण आपले शेवटी इंद्रिय निघून जाणार आहेत, आपले शरीर निघून जाणार आहे, पण त्यातलं चैतन्य, जे शाश्वत चैतन्य आहे, ते गोविंद. हा त्याचा दुसरा अर्थ शंकराचार्यांनी काढलेला आहे. दुसरं म्हणजे वेदांचं रक्षण करणारा, असा पण त्याचा अर्थ काढलेला आहे. वेदांद्वारे जाणला जाणारा. गो म्हणजे वेद किंवा ज्ञान. त्याला जे ज्ञान वेदांद्वारे जे दिलेलं आहे, त्यातील ते ज्ञान जे आहे ते जाणण्यासाठी उपयुक्त किंवा ज्याच्याद्वारे ते जाणलं जातं, तो ईश्वर म्हणजे गोविंद. हे अविनाशी तत्व आहे. म्हणजे ते जे अविनाशी तत्व आहे, ज्ञानाचा सागर, तो गोविंद. वेदांद्वारे ज्याला प्राप्त केलं झाले, वेदांचा ज्ञाता, तो गोविंद, असा पण त्याचा अर्थ काढलेला आहे. तर असा हा गोविंद हा त्याचा अर्थ शंकराचार्यांनी त्यांच्या काढलेला आहे आणि शास्त्रसंमत आहे.
मी ह्याच्यासाठी रेफरन्स घेतलेला आहे की चिन्मय मिशनचं स्वामी चिन्मयानंद त्यांचं जे पुस्तक आहे त्यांनी सुद्धा हाच रेफरन्स त्याचा दिलेला आहे. तर इथे मी थोडंसं सांगतो, थोडंसं प्रश्न असतील तर आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. जरूर पुढे जाऊ ना आपण. चालेल. तर आता मग भज गोविंद असं म्हटलेलं आहे रे. भज गोविंद, गोविंद भज गोविंद 3 वेळा म्हटलेलं आहे रे त्याच्यामध्ये. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मग हे 3 वेळा का म्हटलेलं आहे? कारण एकदा सुद्धा आचार्य म्हणू शकले असते एकच भज आणि संपलं भज गोविंद, अर्थ तोच होतो ना. भज गोविंद 3 वेळा म्हटलं, 1 वेळा म्हटलं, तर त्याच्यामध्ये असा अर्थ काढलेला आहे शास्त्रवेत्यांनी की त्यांना याच्यावरती भर द्यायचा आहे. अर्थातच 3 वेळा म्हटलंय म्हणजे आपण म्हणतो त्रिवार सत्य म्हटलं गेलेलं आहे ना. शेवटी आपण प्रार्थनेच्या वेळेला कसं म्हणतो ओम शांती शांती शांती, 3 वेळा म्हटलंय, 3 वेळा शांती म्हटलेली आहे. तसं हे भज गोविंद 3 वेळा म्हटलेलं आहे. तर त्याचा अर्थ हा 3 प्रकारे तीन प्रकारची जे आहे साधन त्याच्याशी तो कनेक्टेड आहे. म्हणजे कर्म, ज्ञान आणि भक्ती. तर ते कसं हे मी थोडंसं त्याच्यामध्ये डीपर डाईव्ह करू. अगेन हे डीपर डाईव्ह करतोय कारण हे ध्रुपद आहे, सो दॅट वी नो ऑल दिस डिटेल्स बिफोर वी डाईव्ह इन टू इच श्लोक. तर पहिलं म्हणजे कर्म. भज गोविंद कर्म, भज गोविंद. तर त्याच्यामध्ये एक ज्ञानेश्वरीमध्ये एक फार फार सुंदर सुंदर ओवी आणि वारकरी संप्रदायामध्ये त्याचं मोठं स्थान आहे. अशी जी ओवी आहे ती आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे माऊली असं म्हणताय की चराचरात भरलेल्या ईश्वराची पूजा करण्यासाठी, त्यांना भजण्यासाठी बाहेरच्या फुलांची गरज नाही. आपल्या कर्तव्य कर्मांची फुलं, स्वकर्म कुसुमांची वीर असं म्हटलेलं आहे, स्वकर्म कुसुमा, त्याला अर्पण करावी आणि त्यामुळे भगवंत संतुष्ट होतो. हा इकडे पहिला भज. म्हणजे आपल्यासाठी काय, आपण अगेन मला नेहमी हे असं वाटतं सांगावं असं वाटतं की आपण प्रपंची लोक आहेत. तर त्याच्यासाठी अर्थ काय आपल्यासाठी, तर संसार सांभाळून निष्ठेने आपलं कर्म करणं, आपलं काम करणं, समाजाला काही योगदान देणं, ही आपलं कर्तव्य आहे. हे जे पहिलं भज, माऊली पण तेच म्हणतात. आणि प्रत्येकाला मागे पण आपल्या थोडंसं बोलणं झालं होतं याच्यामध्ये. तर लोक म्हणतात मग काय आपण एकांतामध्ये राहावं आणि आपली कामं आपण काहीतरी भजन पूजन करत राहावं वगैरे वगैरे. पण ते ठीक आहे, भजन पूजन करा. भजेचा डायरेक्ट अर्थ तोच पण येतो की भजन करा पूजन करा, डायरेक्ट अर्थ तो सांगता येईल. पण आपण या महापुरुषांचं कार्य सुद्धा बघितलं पाहिजे. त्यांचा उपदेश आपण बघतोय. शंकराचार्यांचं कार्य कोणतं आपण बघितलं. भारताच्या चारी दिशेला जाऊन प्रवास करून त्यांनी 4 मठ उभारले आणि आपल्या सनातन धर्माला नवजीवन दिलं, संजीवनी दिली. हे प्रचंड मोठं कार्य केलं. तर त्यांचं कार्य सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कसं केलं, कर्म स य क्रियावान स पंडित, जे काम करतात कर्म करतात ते पंडित आहेत, हे त्यांनी आचरणातून दाखवून दिलं. आपले पण अनेक संत, उदाहरण समर्थ रामदास स्वामी, किती मोठं महान कार्य केलं. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली, हे त्यांचं जे कर्म आहे ते पण आपण बघितलं पाहिजे. ज्यावेळेला आपण म्हणतो की त्यांचा उपदेश आपण बघतो, पण त्याचं कर्म सुद्धा बघितलं पाहिजे. तर हे पहिलं भज हे कर्मासाठी येतं, भज गोविंद, बरोबर. नंतर आपण थोडस पुढे जाऊ. त्याच्यामध्ये भज हे भक्तीसाठी कसं आहे आपली केवळ, त्याच्यावर जाऊ. भज गोविंदम भज गोविंदम. तर भक्ती म्हणजे हाताने कर्म करताना आपण देवावरती दृढ विश्वास ठेवावा, प्रेम करावं, भगवंताची भक्ती करावी. हा आपल्या महाराष्ट्र संतांनी दिलेला सगळं, म्हणजे प्रत्येक वेळेला ते भक्तीचा खूप पुरस्कार करतात. तर त्याच्यामध्ये काय की माझ्यामधला जे अहमपणा आहे, मी जे काम करतो तेव्हा माझ्याला अहमपणा आहे, मी असं केलं, मी तसं केलं, मी हे करतो, तो दूर सोडून देवाला सर्व काही अर्पण करणं, हा त्याचा अर्थ येतो. पण आता हे जेव्हा मग लोक म्हणतील मग तुम्ही भक्ती जरा अजून डीपर डाईव्ह करा, आणि ते खूप करण्यासारखं आहे. पण फक्त एवढंच सांगतो याच्यामध्ये की आपल्या संतांनी नवविधा भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे नवविधा भक्ती आपण अगेन तो विषय वेगळा आहे आणि भक्ती त्याच्यावरती, पण थोडंसं आपण बघूया नवविधा भक्ती म्हणजे काय. कारण भजेमध्ये नवविधा भक्ती पण येते. दुसरा मार्ग भक्ती मार्ग हा असा. तर सर्व पहिला म्हणजे श्रवण, राईट. श्रवण आपण म्हणतो नवविधा, पण ते थोडक्यात बघूया काय ते. श्रवण म्हणजे देवाची कथा, गुणगान हे ऐकणं, श्रवण हे नवविधा. 9 जे आहेत प्रकार नवविधा भक्तीचे, श्रवण हे पहिलं येतं. नंतर येतं कीर्तन, म्हणजे देवाचे नाव गुण हे आहेत ते नाचत गात आनंदाने, नाचू कीर्तनाचे अंगी आपल्या महाराष्ट्रातले संत म्हणतात, हे कीर्तन येतं.
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हा एक मोठा अभंग आहे नंतर येतं स्मरण, म्हणजे देवाची सतत आठवण करणं, स्मरण ठेवणं आपल्या कर्मामध्ये. म्हणजे आपलं आचरण आहे हे शुद्ध राहतं, शुद्ध ठेवणं. कारण देव आपल्याकडे बघत राहतो, देव आहे, परमेश्वर आहे, तो आपल्याकडे माझ्या कर्माकडे बघतोय, त्याची आठवण ठेवत राहणं हे स्मरण येतं. नामस्मरण हा एक हा त्या भक्तीमधला एक भाग येतो. म्हणजे काय, देवाचं स्मरण करत राहणं, देवाचं नाव घेत जाणं, जप करणं वगैरे अशा. दुसरं आहे ते पादसेवन, हा आहे म्हणजे देवाच्या चरणांची पूजा करणं. म्हणजे याचा अर्थ पादसेवन म्हणजे देवाच्या चरणांची आपली नजर सतत ठेवणं. मी शरणागतीचा एक भाव ठेवणं त्याच्यामध्ये, पादसेवन. त्याचं काही 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 महापुरुषांनी त्याचा अर्थ गरजूंची सेवा करणं असा पण त्याचा केलेला आहे अर्थ. म्हणजे ज्या समाजाला, ज्या लोकांना जी गरजू आहे, जे ट्रबलमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, त्यांची सेवा करणं हा सुद्धा पादसेवन हा व्हॅलिड अर्थ आहे त्याच्यामध्ये. दुसरं आहे अर्चन करणं, म्हणजे पूजा करणे, परमेश्वराचं पूजन करणे, अर्चना, पूजा करणं. दुसरं आहे ते वंदन करणं, देवाला नमस्कार करणं, म्हणजे देव परत स्मरण ठेवणं. पण एक ऑफिशियली सांगा की मी तुला नमस्कार करतो, मी तुला शरण आलेलो आहे, नमस्कार करणं, त्याच्या चरणी आपलं चित्त ठेवणं. दुसरं दास्य, ह्याच्यामध्ये जास्ती बोलायची गरज नाही. स्वतःला देवाचा सेवक समजणं. हनुमान दास्य आहे, गरुड आहे दास्य, हे मोठी मोठी उदाहरणं आहेत हनुमंताचं दास्य भक्ती. जसं दास्य, मी जे काही करतो ते भगवंताचा दास आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये ह्याची फार खूप हे पण केलेली आहे. बरेच काही काही ख्रिश्चन संत आहेत ते आय एम दाय सर्वंट असं म्हणतात ते देवाला, म्हणजे दास्य भक्ती जी आहे दुसऱ्या त्याची पुढची भक्ती येते सख्य, देवाशी सख्य करणं, एक मित्र. कारण भगवंत शाश्वत आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी मित्र नाही. व्यवहारामध्ये आपल्याला मित्र मिळतात, आपण व्यवहार करतो, पण देवाला मित्र मानणे, उद्धव हे मोठं उदाहरण आहे. बघ, श्रीकृष्णाचा मित्र उद्धव, सख्य भक्ती. नंतर येतं आत्मनिवेदन, देवाची भक्ती कशी करणं, ते म्हणजे देवाला संपूर्ण जीवन, तन मन धन सगळं अर्पण करणं, आत्मनिवेदन. त्याला सांगणं, अरे भगवंता, हे तुझं सगळं चाललेलं आहे, ती तुझी सगळी, हे विश्व आहे ते तुझं आहे, मला तू जे दिलेलं आहेस ते पण तुझंच आहे, मी फक्त एक टेम्पररी माणूस आहे, इथे काम करतोय. तर हे आत्मनिवेदन. ओके, ही नवविधा भक्ती म्हटलेली आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. ही नवविधा भक्ती, हा भजचा दुसरा अर्थ. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज, हा तिसरा अर्थ आपण बघूया. हा तिसरा अर्थ येतो ज्ञानाशी निगडीत येतो, ज्ञान. आता ज्ञान मार्ग हा एक शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतामध्ये येतो, आपण थोडंसं बोललो होतो. तर हा थोडासा कठीण मार्ग आहे, त्यामुळे फार कमी लोक त्याप्रमाणे हा फॉलो करतात. पण भगवंताला जाणणे म्हणजे देव बाहेर कुठे नाहीये, तो माझ्या अंतरंगामध्ये आहे, अहम ब्रह्मास्मी ह्या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, हा वेदांत प्रणित मार्ग आहे. श्रवण, मनन, निनिध्यास त्यासाठी ते मार्ग दिलेला आहे, ते पूर्ण एक वेगळं टॉपिक होतो पूर्ण. पण भक्ती आणि कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन मूर्तीपूजा, मंत्रपठण, बाह्यविधी हे सगळं ठीक आहे, पण स्वतःच्या आत्म्याचं स्वरूप जे आहे, मी कोण आहे हे जाणणं, हा तिसरा ज्ञानमार्ग. त्यासाठी विवेक आणि वैराग्याची गरज आहे. जे कायम स्वरूपी आहे, जे सत्य आहे, आणि जे असत्य आहे, मिथ्या आहे, तात्पुरतं आहे, हे बुद्धीने पारखणं, आणि जे मिथ्या आहे त्याचा त्याग करणं. अगेन, त्याग करणं म्हणजे मी परत बोलतो इकडे की त्याग करणं म्हणजे कुठेतरी जंगलात जाऊन एक बसणे नव्हे, पण एक्सेसिव्ह अटॅचमेंट सोडणं. त्यासाठी कष्ट लागतात, अभ्यास लागतो, पण ते करणं हा तिसरा ज्ञानमार्ग. हे अगेन हा बुद्धीची कसोटी असलेला मार्ग आहे. म्हणजे तीव्र विवेक किंवा एकाग्रता, बुद्धी, म्हणजे त्याची गरज आहे. आणि अहंकार, मीपणा नष्ट करणं, हा त्याच्यामधला गोल आहे. त्याच्यासाठी अनेक परत चित्तशुद्धी येते, त्याच्यानंतर मग ते वेदांतामध्ये षटसंपत्ती वगैरे येते वगैरे, ते खूप म्हणजे तो इट्स वेदांती लोकांनी तो सांगितलेला मार्ग आहे. पण हा कठीण का आहे? कारण बाह्य गोष्टी सोडणं म्हणजे अगदी अंतरांगात जरी त्याग करणं म्हटलं तरी सुद्धा, मूर्तीपूजा, गाणं, पूजा, नाचणं वगैरे असं म्हणतो आपण, ते सोडून निराकार निर्गुणामध्ये मन जाणं हे फार कठीण असतं. दृढ मन त्याच्यावरती ठेवणं हे फार कठीण असतं. त्यामुळे हे कठोर साधनेची गरज असते. त्यामुळे भक्ती मार्गातला जो आनंद असतो, भजन, कीर्तन, आनंद, हा सगळा थोडासा कमी पडतो इकडे. आणि
ज्ञानामध्ये शांतता, शिस्त ह्याची फार गरज असते. त्यामुळे आपल्या संतांनी, विशेषतः महाराष्ट्रातील संतांनी सर्वसामान्य माणसाला सगुण रूपात देव मानणं शिकवलेलं आहे. आणि त्याच्यानुसार आपण भक्तीनुसार आपण सगुणाकडून निर्गुणाकडे जातो, असं तो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे आपल्याला. आणि इथे मला ब्रह्मचंद्र गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आठवतं की त्यांनी अगदी व्यवहारिक आणि संतुलित विचार दिलेले आहेत. आणि ते म्हटलेलं आहे की त्यांनी सगुण आणि निर्गुण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. आणि ते म्हणतात सुद्धा, सगुणाच्या वाटेवर चालताना निर्गुणाचं भान तुम्ही ठेवावं. ते ते सुद्धा आहेच, तिकडे निर्गुण आहे, म्हणजे ते आहे. पण ते ज्या देवाची मी पूजा करतोय तो फक्त या मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे. माझ्या हृदयात जसा भरलेला आहे तसा पूर्ण विश्वात भरलेला आहे, असं पण त्यांनी एक त्याच्यामध्ये तो अर्थ काढलेला आहे त्याच्यामध्ये. आणि तो योग्य आहे आणि तो आपण ठेवा. पण ह्याचे 3 मार्ग आपण बघितले. भजगोविंदम हे 3 वेळा म्हणण्याचं कारण हे आहे की कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग. आणि शेवटी सगळे मार्ग एकाच ठिकाणी परमसत्याकडे पोचतात. हा पण त्याच्यामधला उपदेश आहे, हे आपण लक्षात ठेवलं. पण जोपर्यंत आपण मार्गावर आहोत त्यावेळेला आपण डेस्टिनेशन काय विचार करायचा, आपण फक्त आपला मार्ग आपण जाऊया, पुढे जाऊया, भज गोविंदम आनंदात नाचत गात आपल्या साधिकांचे हात पकडून पुढे जाऊया, हा त्याच्यामागले अर्थ आहे. तर हा भजगोविंदांचा अर्थ झाला. तर आता काही प्रश्न नसतील, आपण पुढचा जाऊ पुढच्या शब्दावरती जाऊ. चालेल. ओके. तर आता पुढचा शब्द आहे तो मूढमते. राईट, मी मगाशी म्हणालो, शंकराचार्य म्हणतात भज गोविंद मूढमते. मूढ याचा शब्द मूर्ख असा लोकांनी काढलेला आहे. तर लोक म्हणतील, आजकाल फार फार लोक शिकलेले असतात, डॉक्टर, पीएचडी नॉलेज असतं, तर आम्हाला मूर्ख म्हणतात. नक्की मूर्ख काय, आम्ही आम्ही केलेलं आहे. तर पहिल्यांदा मी क्लिअर करून टाकतो की हा आदिशंकराचार्यांनी या शब्दाचा वापर कोणाला अपमानित करण्यासाठी केलेला नाहीये, तर झोपलेल्या माणसाला जागी करण्यासाठी केलाय. वेकअप कॉल, तो अलार्म वाजतो ना, तो सगळ्यांना असतो, अलार्म कॉल सगळ्यांसाठी असतो. तसा मूढचा अर्थ धातू, आपण सुरुवातपासून गेलो तर संस्कृत धातू मृ धातू होतो. मोह हा शब्द त्याच्यापासून सेम शब्द धातूपासून आलेला आहे. मोह म्हणजे भ्रमात अडकलेला, मोहात अडकलेला, असा मूढ, असा त्याने अर्थ केलेला आहे. म्हणजेच काय, त्याला सत्य आणि असत्य याच्यातला फरक समजत नाही, तो मोहात अडकलेला. आणि मती म्हणजे बुद्धी किंवा विचारशक्ती, म्हणजे तुमची बुद्धी, विचारशक्ती ह्या मोहामध्ये अडकलेली आहे. कुठला मोह आणि कसा, हे आपण ते श्लोकामध्ये पुढे बघू, त्याच्या डिटेल डिपर डाऊ जाऊ. पण मोहात अडकलेला म्हणजे भ्रमात अडकलेला, भ्रम, जे नाही ते दिसतं, तसं वाटतं. त्याच्यामध्ये दोन ऍक्च्युअली भ्रमा आणि प्रमा असे दोन शब्द येतात ऍक्च्युअली. आपली प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, राईट. तर ते, आणि भ्रम म्हणजे जे नाही ते समजणं, आणि प्रमा म्हणजे जे आहे ते समजणं, म्हणजे यथार्थ ज्ञान आहे ते. प्रमापासून प्रमाण शब्द आलेला आहे. प्रमाण, साक्षात प्रमाण दाखवा आम्हाला, तर तो प्रमाण शब्द आला, तो प्रमाण समजून घ्या, वस्तूचं यथार्थ स्वरूप समजून घ्या, असं शंकराचार्य म्हणतात. जे ज्ञान इतर कोणत्याही ज्ञानाद्वारे खोटं ठरवलं शकत नाही, ते प्रमा, ते तुम्ही समजून घ्या, असं शंकराचार्य म्हणतात. आणि त्याच्यासाठी संसारातला जो मोह आहे, जो मूढपणा आहे, एक्सेसिव्ह अटॅचमेंट आहे. आणि ही अटॅचमेंट दोन्ही प्रकारे असते. अगेन आपण डीपर डाईव्ह करणार आहोत, पण फक्त मी सांगतो की एक्सेसिव्ह अटॅचमेंट म्हणजे काहीतरी असतं, म्हणजे मुलगा मोठा होतो आणि आईचं फार प्रेम असतं आणि त्याचं मुलाचं लग्न होतं, पण ती आई मुलाला सोडायला तयार नाही. सून येते, तिच्यावरती थोडीशी ती राग खाऊन असते, आणि मग भांडणं होतात, हे होतात. हे एक अटॅचमेंट झाली, एक्सेसिव्ह अटॅचमेंट. थोडंसं भांडायला लागतं, ठीक आहे, पण एवढी पाळी येते की एकमेकांची जोरदार दिवसभर भांडणं वगैरे, हे सगळं हे भ्रम असं म्हटलं जातं. हा एक म्हणजे अटॅचमेंटचा झाला. आणि कधी कधी द्वेष पण येतो, राग आणि द्वेष. राग ह्याचा संस्कृतच्या रेफरन्सने अर्थ म्हणजे प्रेम, जे एक्सेसिव्ह अटॅचमेंट आहे ते. अँगर किंवा द्वेष असा पण अर्थ होतो. म्हणजे काय, आता उद्या मला ऑफिसमध्ये जायचंय, उद्या सोमवार आहे, पण आज संध्याकाळपासूनच माझ्या डोक्यात, अरे काय तिकडे जायचं, तिकडे किती लोकांना काय भेटायचं, कंटाळा, आपल्या कर्तव्याबद्दल एक प्रकारचं नावड, आवड, द्वेष वाटणे, हा निगेटिव्ह कॉन्टेशन जे आहे ते पण त्याच्यामध्ये येतं. वी शुड बी अलिप्त राहा, तो पण एक भ्रम आहे की एखाद्या माणसाबद्दल, व्यक्ती
घटना, परिस्थिती, इदर एक्सेसिव्ह अटॅचमेंट किंवा द्वेष, हे दोन्ही त्याचं स्वरूप आहे. तर तो असे जे लोक आहेत त्यांना मूढमते असं म्हटलेलं आहे. आणि इट इज अ वेकअप कॉल, अगदी प्रेमाने दिलेलं आहे. आई जशी एका मुलाला सांगते, अरे मूर्खा तू करत नाहीस हे, तर त्या त्या आचार्यांनी, त्या भावनेनी हा मोहाचा नाश करण्यासाठी विवेक इकडे सांगितलेला आहे. आणि ते आपण बघू, म्हणजे मोहाची निवृत्ती हे उद्दिष्ट राखून त्यांनी हे श्लोक लिहिलेले आहेत. तर हा त्याचा परत मूढमते असा अर्थ झाला. जाऊ की शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की मूढमते हे हे मोहात अडकलेल्या, एक्सेसिव्ह अटॅचमेंट मध्ये अडकलेल्या मनुष्या, तू काळाचं भान ठेव. शेवटी काळ येणार आहे. म्हणजे आपण काळ म्हणजे काय ते करू बघू. काळ म्हणजे नक्की काय म्हणतात, म्हणजे काळ काळ म्हणजे एक मृत्यू असा पण त्याचा अर्थ होतो रे. काळाला आपल्याकडे मराठीमध्ये वेळ होती, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ माझा मृत्यू आला होता पण नशिबाने वाचलो बाबा मी. तसं काळ म्हणजे मृत्यूच्या पाशाद्वारे तू कशी स्वतःची सुटका करून घेऊ शकतोस. तर हे नक्की शाश्वताच्या ज्ञानाने तू ती सुटका करून घेऊ शकतोस, व्याकरणाच्या ज्ञानाने नाही. पण म्हणजे काळ म्हणजे काय हे थोडंसं आपण बघू. आता इथे मी समर्थ रामदास स्वामींचा संदर्भ घेतो, ओके, कारण त्यांचा दासबोध हा माझा अगदी आवडता ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक पूर्ण समास लिहिलेला आहे, मृत्यू निरूपण. मला वाटतं 9वा समास आहे, मला वाटतं. तर तो त्याच्यामध्ये मृत्यू निरूपण त्यांनी कसं केलेलं आहे, तर त्यांनी खूप सुंदर सुंदर उदाहरण दिलं आहे. म्हणजे तुम्ही श्रोतांना मी नक्कीच तो सांगेन तो वाचायला. पण त्यांनी लिहिलेलं आहे की मृत्यू कसा काय सगळ्यांना पकडतो. मृत्यू सगळ्यांना पकडतो ते म्हणतात. कोणी लहान मोठा आहे त्याला मृत्यू म्हणत नाही की तू लहान आहेस, तू मोठा आहे. कोणी पंडित आहे, कोणी अगदी मूर्ख आहे, त्यांना दोघांनाही पकडतो तो. राजे राजवाडे संत सगळ्यांना पकडतो तो. आणि मग असं त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ही शो आपण अगेन आपल्याकडे कॉन्टेक्स्ट टू धिस आपण जाऊया, भजगोविंदम. तर शेवटला जे 2 श्लोक आहेत ते मला तिथले फार आवडतात. तर समर्थ असं म्हणतात की, आणि मी ते सांगतो ते शेवटचे श्लोक आहेत ते या समासामधले. तर समर्थ असं म्हणतात की ऐसे जाणूनिया जीवे, याचे सार्थकची करावे, जनी मरोन उरवावे कीर्ती रूपे. हे मराठी भाषा सोपी आहे. म्हणजे जनी मरोन उरवावे कीर्ती रूपे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपल्याकडे म्हण पण आहे रे. तर असं काहीतरी काम कर की तू गेल्यानंतर सुद्धा लोक तुझी आठवण काढतील. काम कर, कर्म कर, लोकांना मदत कर. हा त्याचा एक त्यांनी समर्थांचा अर्थ. आणि दुसरा त्यांनी असं लिहिलंय, शेवटचा हा श्लोक आहे म्हणजे समासामधला हे आहे ते. असो ऐसे सकळ ही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. हे सगळं समर्थ म्हणतात सगळे गेले, परंतु राहिले कोण? जे स्वरूपाकार झाले. स्वस्वरूप, ज्यांनी स्वस्वरूप जाणलं, माझं स्वतःचं स्वरूप जाणलं, ते आत्मज्ञानी तेच राहिले, तेच शाश्वताशी निगडीत राहिले, स्वला जाणून स्वस्थ बनले. तर हे समर्थ म्हणतात. ह्या अगेन हा जो अर्थ आहे तो या भजगोविंद स्तोत्राशी म्हणजे संलग्नच आहे असं म्हणतं. म्हणजे सांगायचं आहे की वाचवणं म्हणजे काय, कालापासून वाचवणं म्हणजे काय, तर शरीराला मरण्यापासून वाचवणं नव्हे, कारण शरीर शेवटी जाणार आहे. निसर्गाचा नियम आहे, कधी ना कधीतरी शरीर निघून जाणार आहे. पण जे काही शाश्वत आहे त्याच्याशी मी निगडीत राहिलो तर माझं रक्षण होणार आहे. अज्ञानापासून आणि दुःखापासून सुटका होणार आहे. पण आयुष्यभर माणूस असं करत असतो, मी कोण आहे समजत नाही त्याला, मी शरीरच आहे, मी मनच आहे, फारच फार तर मी बुद्धी आहे असं म्हणेल तो. पण त्यामुळे काय होतं की भीती, मोह, दुःख ह्याच्यामध्ये आपण जगत असतो. पण पराविद्या किंवा आत्मज्ञान जे आहे त्या मानसिक गुलामगिरीमधून जगताना सुद्धा वाचवतं. तुमची कर्म चांगली करतं, समाजासाठी जी हितकारी अशी कर्म करतं. आणि मी एक शरीर जे भ्रम आहे जो 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 निघून जातो, तो मृत्यूच्या भयापासून आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा तारतो. म्हणजे आपण म्हणतो की, म्हणजे भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की जोपर्यंत आत्मज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला सद्गती लाभत नाही. सद्गती म्हणजे पुन्हा पुन्हा शरीर हे धारण करावं लागतं. आणि हा जन्ममृत्यूचा जो फेरा आहे तो चालत राहतो. परत याच्यामध्ये आपण परत जाऊ, पुढचे थोडंसं मी आता
पुनरपी जननम पुनरपी मरणम हा ह्याच्यामधलाच श्लोक आहे. तो आपण डीपर डाव तेव्हा जाऊ तेव्हा बघू त्याच्यामध्ये. पण जोपर्यंत हे आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत हा काल तुम्हाला ग्रासतच राहील असं म्हणायचंय. त्याच्यामध्ये मग वाचवणार कोण तुम्हाला? तर स्वतःच ज्ञान, स्वतःबद्दल ज्ञान, आत्मज्ञान. तर ते भगवान श्रीकृष्ण, सगळ्यांना माहिती आहे हा श्लोक उद्धरेत आत्मना आत्मानम, म्हणजे माणसाने स्वतःचाच उद्धार स्वतःच करावा. म्हणजे कसा करावा? तर या ज्ञानाने करावा. हे ज्ञानच तुम्हाला शेवटी परमतत्वाकडे घेऊन जाईल. म्हणजे इकडे पण परत मी म्हणतो अकाउंटेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. आपण म्हणतोय संतांचं चरित्र बघतोय, हे आपल्याला रस्ता दाखवतात. त्यांची उपदेश, त्यांची कृती हे आपल्याला रस्ता दाखवतात, बॅटरी. पण त्या प्रकाशात चालायचं काम आपल्याला स्वतःलाच करायचंय. हे फार महत्वाची गोष्ट आहे तिकडे. आणि हेच तुमचं ज्ञान, तुमचं पराविद्या, स्वतः तुमचा अनुभव तुम्हाला भीतीपासून आणि अज्ञानापासून वाचवेल. कधी? काळ येईल त्यावेळेला, शरीर ज्यावेळेला जाईल त्यावेळेला. आणि नॉट ओनली दॅट, पण हे तुमचं डे टू डे जे लाईफ आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भीती, टेन्शन, स्ट्रेस, आजकाल मोठे मोठे प्रश्न झालेले आहेत, त्यापासून सुद्धा हे शाश्वताचं ज्ञान तुम्हाला वाचवेल आणि चांगलं करण्यासाठी प्रेरणा देईल. हा त्याच्यामधला उद्देश आहे. तर इथे मी थोडंसं ब्रेक घेतो. नाहीतर आपण मग पुढे जाऊया ह्याच्यामध्ये. हा, चालेल ना, पुढे जाऊया. ओके, ठीक आहे. तर मग आपण आता पूर्ण श्लोक बघितला तो. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आणि नंतर मग आपण बघितलं गोविंद म्हणजे काय, भज म्हणजे नक्की काय म्हणते, काल म्हणजे नक्की काय, आणि हे काल म्हणजे हा शेवटची जी वेळ येईल ती त्यावेळेला आपलं कसं रक्षण करेल मृत्यूच्या वेळेला. म्हणजे आपण पूर्ण एक ध्रुवपद बघितलं. आणि आपण फक्त एक थोडंसं गमतीच्या काही गोष्टी सांगतो. तर हे आपल्या संतांनी सुद्धा त्याचं फार म्हणजे सुंदर वर्णन केलं. मला बाभक बोरकरांची एक सुंदर कविता आहे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये, भज गोविंदांचं त्यांनी पूर्ण ट्रान्सलेशन केलेलं आहे हा. श्लोक करून. तर त्याची जे पहिलं जे आहे ध्रुपद ते पण मी सांगतो इकडे थोडंसं. तुम्हाला जर ती मिळाली कविता कुठे तर नक्की बघा. तर ते बाबा बोरकर म्हणतात की भज गोविंदा भज गोविंदा गोविंदा भज मूढ मना म्हणतायत ते, मूढ मना म्हणतायत ते. ठरली घटका येता नचये, टाळायाती व्याकरणा. त्यांनी श्लोक सुंदर, म्हणजे मराठी भाषेमध्ये त्यांनी तो अर्थ केलेला आहे. ते पण म्हणजे खूपच सुंदर आहे. फार सुंदर आहे. आणि असं त्यांनी प्रत्येक असं कडव्याचा त्यांनी अर्थ केलेला आहे बाबा बोरकरांनी. तुकडोजी महाराज यांनी त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. ते म्हणतात, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, घे 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 हरिनामा घे, माया सारी सोडून दे. हा पण तुम्ही जर इंटरनेटवरती बघितलात तर वारकरी संप्रदाय किंवा लोक तुम्हाला तो बघतील, दिसतील तुम्हाला ते म्हणताना. तर इथे हा आपण ध्रुपदाचं सगळं सांगू. त्याच्याबद्दल काय ओव्हरऑल प्रश्न असेल तर जाऊ, नाहीतर मग पुढच्या वेळेला जो पहिला जो श्लोक येतो तो आपण डीपर डाईव्ह करू. स्वतः आद्य शंकराचार्य जेव्हा त्याच्या शिष्यांबरोबर चालत होते, आणि आद्य शंकराचार्यांबद्दल सुद्धा मला असं, म्हणजे तुम्ही जे म्हणालात की त्यांची जी स्थापना आहे 4 मठांची, खूप डायनॅमिक लाईफ होतं. जे माझं वाचन आहे त्याच्यावरनं असं वाटतं की आणि त्या काळी काही अशी वाहनं नव्हती, हे नव्हती, परिक्रमा करायची, अक्रॉस इंडियाच्या लेंथ अँड ब्रेडथला चालत जायचं, आणि दॅट टू लाईक असं मरगळल्यासारखं किंवा असं नाही. ही वॉज ऑलवेज सो एनर्जेटिक. त्यांची जी चित्र किंवा जे काही पाहिलं त्याच्यामध्ये एक जे पाऊल पुढे पडलेलं असतं कायम, तर त्याच्यात सुद्धा असा दॅट लेग स्पॅन इज ऑल्सो प्रिटी वाईड. सो जोरदार, विथ अ झेस्ट अँड विथ एनर्जी ही इज वॉकिंग अक्रॉस द लेंथ अँड ब्रेडथ ऑफ इंडिया. असं ते जे हे चित्र, म्हणजे जे वाचलेलं वर्णन आहे ते खूप छान आहे. खूप थोडासा त्यांना जो राग आलेला आहे, हा जो 70-80 वर्षाचा म्हातारा मनुष्य डोकं खाली पाय वर वगैरे करून तो ते व्याकरणाचे श्लोक म्हणतोय, आणि त्याला म्हणजे मी जे ऐकलंय त्याच्यावरनं सांगते की हे एक व्याकरणाचं जे संस्कृतातलं जे ज्ञान आहे ते पाक्षिक ज्ञान आहे. ते 15 महिन्या पक्ष म्हणजे 15 दिवसांचा स्पॅन, 2 आठवड्याचा स्पॅन. तर जर रिव्हाइज नाही करत राहिलात तर तुमचं विस्मरण होऊ शकतं. तर म्हणून ते परत परत करायला लागतं. सो धिस पर्सन हु इज लाईक लिटल ओल्डर, 81 वर्षाचे हे जे गृहस्थ आहेत, ही वॉन्ट्स टू, आणि बिईंग आपण सगळे माणसं आहोत, आपल्याला माहिती आहे की एजिंगचे इफेक्ट्स काय होतात.
तर काही वेळेला विस्मरण जास्त होऊ शकतं वयानुसार. तर ही वॉन्ट्स टू कीप अप विथ, म्हणजे ॲज अ लेमन मला जी स्टोरी माहिती आहे ती मला इथे सांगावीशी वाटते, की ही वॉन्ट्स टू कीप अप विथ द वर्ल्ड. आणि तर ही इज नॉट मूढमत आहे. तुम्ही जे म्हणालात ते किती व्यवस्थित म्हणजे योग्य सांगितलं तुम्ही, की तो काही मूर्ख मनुष्य नाहीये. बरं, हा जो मनुष्य आहे हा काशीमधला ब्राह्मण आहे. सो ही इज लाईक, मला तरी असं वाटतं की तिथली जी इंटलेक्च्युअल लेवल आणि त्या काळचा तो ब्राह्मण आहे, त्या काळचा तो तिथला मनुष्य आहे, तर त्याला तसं. आणि ही वॉन्ट्स टू कीप अप, म्हणजे त्याला एवढं माहिती आहे की मी जर हे केलं नाही तर मला ह्याचं विस्मरण होणार. तर म्हणून तो तर ती स्मृती टिकवण्याच्या प्रयत्नात ती ही व्यक्ती आहे. आणि तेव्हा जेव्हा आद्य शंकराचार्य येतात आणि ते म्हणतात, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तर तेव्हा मला असं वाटतं की त्याचा जो फोकस आहे तो त्याचं वर्ल्डली हे टिकवण्यासाठी आहे. त्याला त्याला ते ही वॉन्ट्स टू कीप अप विथ एव्हरीबडी विथ हिज मेमरी. तर तो काही मूर्ख नाहीये खरा. ही जस्ट वॉन्ट्स टू, मूर्ख म्हणजे जो ट्रॅडिशनल जो अर्थ आहे तसा तो काय असा मूर्ख मठ्ठ नाहीये मनुष्य. पण त्याला ही वॉन्ट्स टू जस्ट बी विथ एव्हरीवन. तर आणि वयानुसार सगळ्यांनाच ह्याच्यातनं जावं लागतं, विस्मृती किंवा हे डिमेन्शिया, पार्किन्सनचे जे आजकालची नावं आहेत. तर त्याच्यासाठी तो बिचारा प्रयत्न करतोय. आणि मला असं अजून एक असं वाटतं की हे जे आद्य शंकराचार्य खूप प्रेमाने म्हणतात हे, असंही मला वाटतं की आउट ऑफ कळकळ. आईला पण वाटतं ना की मुलांनी अभ्यास करावा, अरे परीक्षा आली आहे. तर तेव्हा आई म्हणते, अभ्यास कर, अभ्यास कर. करतोयस की नाही अभ्यास? तर ते तसं आहे ते. इट्स जस्ट रिव्हर्सिंग द टर्म अँड टेलिंग की तू देवाचं नाव घे असं. आणि आजकाल काय असं काही लोकांना असं वाटतं, आजकाल मला पण वाटतं की आपण, आपल्याला काय नाही, तर आपण अमर आहे, आपल्याला काही मृत्यू नाही, आपण अमर आहे. पण जर बुद्धीने विचार केला ना तर फुलं सुद्धा, म्हणजे कळी, फूल, मग त्याच्यानंतर ते फूल सुकतं. किंवा आपण साधी केळी आणतो बाजारातनं, हिरवी असतात पहिल्यांदा, मग ते हळूहळू त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत जातं, पिवळी होतात, त्याच्यावर काही डाग यायला लागतात, देन देन ते डिके. सो फळं, फुलं, पानं, जनावरं सुद्धा आपण बघतो कोणाचे डॉग्स असतात, हे असतात, सो दे डाय. सो जन्मता निश्चय मृत्यू, मरता जन्म निश्चय. हे तर आहेच. म्हणजे हे पहिल्यांदा मृत्यूचं विस्मरण बऱ्याचदा होतं, असं आपण धरूनच चालतो की आपण आहोत. तर तर नाही, बरोबर आहे, अगदी हा, बरोबर आहे. आपण धरून चालतो. तर तसं धरलं नाही पाहिजे, टू बी Yeah. तो ऑनेस्ट. एक मला तुम्ही फार सुंदर सांगितलं ते की संत कबीरांचं एक सुंदर दोहा आहे त्याच्यामध्ये तो, आणि कुमार गंधर्वांनी ते म्हटलेलं आहे सुंदर गाण. तर उड जाएगा हंस अकेला, हा असं ते आहे ते. हा उड जाएगा हंस अकेला, त्याच्यामध्ये एक एक पद येतं त्याच्यामध्ये, ते म्हणतात की जब होवे उमर पुरी, हा. जब छुटे हुक्म हुजुरी, हम्म. यम के दूत बडे मरदूत, यम से पडे झमेला. जर तुम्ही तुमचं काम योग्यरित्या केले नाही, हा ज्यावेळेला तुमची उमर पूर्ण होईल, हा वरून निरोप येईल, वरून हुकूम सुटेल, त्यावेळेला यमाचे दूत तुमच्याकडे येतील आणि यमाशी तुमचा झमेला होईल. यमाशी तिकडे तुम्ही जिंकूच शकत नाही. हा. त्यासाठी आत्तापासून काहीतरी करा, आत्तापासून काहीतरी करा. आणि हे जे ज्ञान आहे भज गोविंदम, हे जास्त फक्त व्याकरणाचं किंवा लौकिक ज्ञान नाहीये, तर लौकिक आणि पारलौकिक ज्ञान दोन्ही पकडा तुम्ही, दोन्ही करा. हे आपल्याला आपल्याला वाटत असतं काय आता काय करायचंय, नंतर कधीतरी करू, किंवा मला काय करायचंय. पण हे जे लौकिक ज्ञान आहे ते आपल्या व्यवहारासाठी उपयुक्त आहे, पण शेवटी ज्यावेळेला जब छुटे हुकुम हुजुरी, हम्म. त्यावेळेला त्यावेळेला जे ज्ञान वाचवेल, त्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा. नाही, अगदी अगदी अगदी, म्हणजे अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. आणि ह्याच्या बाबतीत मला एक म्हणजे पूर्वी तुकारामांचा एक अभंग वाचल्याचं आठवतं की त्याच्यामध्ये ते म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे हा जो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे आहेत षड्रिपू, त्याचा सगळ्यांनाच त्याचा परिणाम असतो. संतांना सुद्धा आहे, सामान्य व्यक्तीला सुद्धा आहे. आणि अंतर्बाह्य हा सतत संघर्ष चालू असतो.
तर पण तो संघर्ष चालू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि लाईक मी तुम्हाला म्हणजे मगाशी जसं म्हटलं तसं की संप्राप्ते सन्निहिते काले, तो काल तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर की तो प्रत्येकाला आहे, तो कुणाला सोडणार नाहीये. श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, गोरा काळा कुठल्याही रंगाचा असला तरी सुद्धा तो काळ काही कुणाला सोडणार नाहीये. तर पहिली गोष्ट म्हणजे मृत्यू सर्टन आहे, हे पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि तो कुणालाही चुकलेला नाही, तसा तो आपल्यालाही सोडणार नाहीये, हे प्रत्येकाने मनामध्ये ते ठेवलं पाहिजे. आणि तेव्हा मग स्मरण का परमेश्वराचं स्मरण ठेवायचं, तर मला अजून आठवत आहे की माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की आपण जर कुठल्या गावाला जाणार आहोत किंवा कुठल्या देशात जाणार आहोत, तर त्या देशाला जाताना आपल्याला एक पासपोर्ट लागतो. तो पासपोर्ट आहे ना, ते देवाचं नाव आहे. सो दॅट्स अ गेटवे. नाही तर तुम्हाला त्या विमानात बसवणारच नाहीत. सो यू नीड दॅट. पहिल्यांदा देवाचं नाव घेतलं गेलं पाहिजे. आणि तुमची पुण्यकर्मणा, पुण्याचा संचय हे तुमच्या बॅगेत भरलेला पाहिजे. तरच तुम्हाला तिथे ती करन्सी आणि ते हे तुम्हाला उपयोगी पडेल. आणि मला म्हणजे पण ठीक आहे ना, म्हणजे व्हॉट आय यूज टू टॉक टू हिम अँड आय यूज टू से की काय नाही, मरताना मी घेईन ना, आता काय आहे, आता काय म्हणजे आत्तापासून मी लहान आहे ना अजून, आता काय गरज आहे मला या सगळ्याची. तर तेव्हा म्हणजे तेव्हा त्यांनी मला परत सांगितलं होतं की असं होणार नाही, शेवटी तुला पाहिजे तेव्हा तुला आठवणार नाही वगैरे. पण एकदा काय झालं, मी आणि माझी मुलं आम्ही टायक्वांडोच्या क्लासमध्ये बसलो होतो आणि तिथे शेजारी एक कोरियन 3 आया बसल्या होत्या. एव्हरीथिंग वॉज व्हेरी क्यूट, एकदम छान छान. आणि दे वेर ऑल टॉकिंग, अराउंड ख्रिसमस टाइम असेल, दे वेर ऑल टॉकिंग अबाउट अग्सचे शूज. आणि त्यातली ती आई एक सांगत होती की देवाला मी ना सांगितलं की आय वॉन्ट अग्स शूज ऑन सेल दिस टाइम, आय वॉन्ट अग्स शूज. हा, ते एकदा सेलवर होते. ओरिजिनली दे आर लाईक $800, पण आता सेलवर जाते 300-400ला आले, तर मग मी जाणार आणि घेणार वगैरे. सो आय वॉज जस्ट शॉक्ड. म्हणजे मी तिथे काय बोलले नाही, पण मला एकदम लहानपणी वाचलेली अजून एक गोष्ट आठवली, स्वामी विवेकानंदांची. की विवेकानंदांची परिस्थिती काय, वडील वारले होते आणि आई आणि बहिणीची जबाबदारी होती आणि नोकरी कुठे मिळत नव्हती. तर अशा वेळेला ते खूप दारोदारी भटकत होते, प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत होते कुठे आपल्याला मिळते का नोकरी. तर रामकृष्ण ते मठात परत आले आणि रामकृष्ण परमहंसांनी त्यांना विचारलं काय झालं, कसं काय एवढा दुःखी का, काय एवढी चिंता आहे. तर त्यांनी सांगितलं सगळं की जातो आहे सगळीकडे, अप्लाय करतो आहे, पण काही मिळत नाहीये नोकरी. मग त्यांनी सांगितलं जा तू देवीकडे जा आणि माग, काय तुला हवं ते तुला मिळेल, जा. तर तेव्हा विवेकानंदांनी मागितलं काय, तर आत्मज्ञान. मग ते परत आले. त्यांना विचारलं की काय झालं, सांगितलं असं झालं, परत जा. काय मागितलं, विवेक मागितलं. मग परत तिसऱ्यांदा गेले, काय मागितलं, वैराग्य मागितलं. मग रामकृष्ण परमहंस हसायला लागले. ते म्हणाले जा तुला मिळेल काय मिळेल ते, तुला जे हवं ते तुला मिळेल, परंतु देव जर समोर आला तर आपण काय मागायचं, ह्याची सुद्धा आपल्याला थोडंसं वाटलं पाहिजे की आपण देवाकडे काय मागणार. आपल्याला अप्राप्य ते मागावं, असं ह्या गोष्टीतनं शिकता येतं. अप्राप्य ते मागावं काहीतरी. कारण जर आयुष्यभर जर दुसऱ्याच गोष्टींनी जर मन प्रिऑक्युपाईड असेल ना, तर ते शेवटच्या मिनिटाला नाही सुचणार. शेवटच्या बरोबर. मिनिटाला नाही सुचणार. अभ्यासेन कौंतेय, ते त्यातला भाग आहे. जसं तुम्ही पहिल्या भागामध्ये म्हणालात की अभ्यासाने सगळं साध्य होतं, तसा हा अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. तर डिसिप्लिन लावलं पाहिजे, थोडंसं जरा मनाला वळण लावलं पाहिजे, तिथे बरोबर. थोडासा बडगा पाहिजे पाठीवर. तर त्यामुळे असं वाटतं. आणि बाकी तर काही नाही. तुम्हाला काही अजून सांगायचंय का ह्या पहिल्या ध्रुपदाबद्दल? नाही नाही, फार तुम्ही फार सुंदर सांगितलं ते काही काही गोष्टी. आणि हे भजगोविंद त्यासाठीच आहे, म्हणजे त्यासाठीच हा एक सत्संग आहे. हा, बेसिकली आपण जे हा. बोलतोय ते आणि लोक श्रोते ऐकतील, ते ते काही कॉमेंट पण करतील त्याच्यावरती. तर ते सुद्धा फार म्हणजे एक, मला असं वाटतं की हे आपण सगळे प्रपंच बंधू भगिनी एकमेकांचे हात धरून आपण पुढे भगवंताकडे जायचंय. येस. दॅट इज द वे. अगदी बरोबर आहे. संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, येस. तो आपल्याला चालायचा आहे, पण तो कठीण होऊ शकतो, फार कठीण होऊ शकतो कधी कधी. मग आपण एकमेकांना मदत करू शकतो त्याच्यामध्ये.
अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे खूप छान. पहिला श्लोक आपला झालेला आहे, ध्रुपद जे आहे ते. आणि अ, ह्या श्लोकातनं असंच फक्त आपण म्हणूया, की तुकारामांच्या अभंगाची शेवटची जी ओळ आहे त्याच्यावरनं आपण ह्या भागाचा शेवट करूया, की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.